जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। पाहूया महत्त्वाची बातमी। मेहरून तलावात बुडालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी एकता संघटनेतर्फे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि महानगरपालिकेला दिले निवेदन। 7 जून रोजी जळगाव शहरातील मेहरून तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 4 तरुणांपैकी 24 वर्षीय नदीम शेख अनीस याचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला। हा तरुण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा होता आणि त्याचे वृद्ध पालक आणि लहान भावंडे त्याच्यावर अवलंबून होती। त्यामुळे सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी जळगाव येथील आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात त्यांचे स्वी सहाय्यक उदय भालेराव यांना एक निवेदन सादर करण्यात आले, जे तात्काळ मंत्र्यांना पाठवण्यात आले। एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल गोसावी यांची वैयक्तिक भेट घेतली आणि मृत नदीमच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी निवेदन सादर केले। यावेळी मुफ्ती खालेद, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, फारुख शेख, अनीस शाह, अनवर सिकलगार, आरिफ देशमुख, इम्रान शेख, सईद शेख, नजमुद्दीन शेख, मुजाहिद खान, अल्ताफ मनियार, शेख निसार मुसा, जावेद शेख, रज्जाक पटेल, हंझला खालेद, शाहीर तेली आदी उपस्थित होते। हा तरुण होता जो 24 वर्षाचा होता, नदीम शेख अनीस, जो तांबापुरातला रहिवासी मच्छी बाजारातला होता। त्याचे ह्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उदरनिर्वाह, त्याचे वडील जे एकदम म्हातारे आहे, त्याची आई सुद्धा म्हातारी आहे, लहान भाऊ आहे 7वीचा, एक 9वीचा बहीण आहे। अशा दोघांचं शिक्षणाचा आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा खर्च कसा भागेल, त्यामुळे शासनाला हे आम्ही हे करतोय आणि मनपा फंडातूनही मनपाने आवश्यक ती त्याला त्या ठिकाणी त्याला आम्ही नुकसान भरपाई तर नाही म्हणू, परंतु मनपा फंडातून त्याला काहीतरी आर्थिक मदत करण्यात यावी अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे। गोसावी साहेबांनी सर्व ऐकून माननीय आयुक्तांना आणि माननीय शासनाला ते लवकरच या प्रकरणात मागणी करणार आहे। त्यांनी त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधला आणि आवश्यक ती माहिती त्यांच्याकडून घेतलेली। धन्यवाद। फारुख शेख, सचिव, एकता संघटन, जळगाव।